नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कलाने सरोज आणि अद्वैतचं जे बोलणं ऐकलेलं असतं आणि त्यातून कलाला एक गोष्ट समजलेली असते की आता अद्वैत आपल्याला डिवोर्स देणार आहे. म्हणजे ज्या प्रकारे सरोज मॅडमने त्याचे कान भरले, ज्या प्रकारे सरोज मॅडमने त्याच्या पुढे डिवोर्सचे पेपर ठेवले, एव्हाना त्याने डिवोर्स पेपरवर सह्या देखील केल्या असेल असंच कलाला वाटत असतं. कला या सगळ्या गोष्टींमुळे खूपच टेन्शनमध्ये आलेली असते. अंबाबाईच्या मंदिरात येऊन ती रडत असते आणि अंबाबाईला ती विचारत असते की अंबाबाई, आत्तापर्यंत तू जे काही आम्हाला संकेत दिले ते सगळे संकेत पॉझिटिव्ह होते, जे आमच्या दोघांचंही नातं किती चांगलं आहे हे त्यातून तू दर्शवून देत होती. परंतु आज ज्या प्रकारे एक अपशकुन घडलाय, म्हणजे आज ज्या प्रकारे देवी आईची घरातली मूर्ती फिरली, आज जो अशुभ संकेत तू मला दिलायस त्याचप्रमाणे आमचं नातं देखील आता त्याच दिशेने मला जाताना दिसतंय. अद्वैतने डिवोर्स पेपरवर सह्या केल्या असतील, मग आता माझं आणि अद्वैतचं नातं काही संपणार आहे का? पण देवी आई, आतापर्यंत तू मात्र आमच्या नात्याला कायम पॉझिटिव्ह संकेत दिले, कायम पॉझिटिव्हच गोष्टी आम्हाला दाखवल्यात, मग आता तू असं का करतेयस? असा जाप कला देवी आईला विचारत असते आणि त्यावेळी ती रडत सुद्धा असते. आता गुरुजी तिथे येतात, कलाला ते रडताना बघतात, त्यामुळे ते कलाला म्हणतात की अगं तू अशी रडतीयस का? उठ बरं, उठ आणि इथे बस पहिल्यांदा. मग कलाला ते तिथून उठवतात आणि एका बाकावर बसवतात. गुरुजी आता कलाला समजावून सांगत असतात की अगं पोरी, आपल्या आयुष्यात संकट आली म्हणून काय हात झटकायची नसतात, त्यावर मात करायची असते आणि ही मात करण्यासाठी अंबाबाईवर विश्वास ठेवावा लागतो. आपला स्वतःवर आणि अंबाबाईवर विश्वास असला पाहिजे. तुझा विश्वास आहे ना स्वतःवर? झालं तर सगळ्या गोष्टी जेव्हा उलट्या पडताना तुला दिसत असेल ना, तेव्हा फक्त शांत हो आणि काही गोष्टी देवी आईवर सोपवून दे. कदाचित आज आपल्याला सगळ्या गोष्टी संपणाऱ्या वाटू शकतात, परंतु उद्या मात्र भरभराटीचा दिवस सुद्धा आपला असू शकतो. ज्याप्रमाणे अमावस्येनंतर पौर्णिमा येते, ज्याप्रमाणे रात्र गेल्यानंतर दिवसही उगवतो, अगदी त्याचप्रमाणे हे दुःखाचे क्षण सुद्धा जातात आणि सुखाचे क्षण येतात. परंतु त्यासाठी असं हारत कधीच बसायचं नाही, रडत कधीच बसायचं नाही. माणसाला ज्या ज्या गोष्टी शक्य होत नाही ना, त्या सगळ्या गोष्टी अंबाबाईच्या चमत्कारामुळे शक्य होत असतात. गुरुजींच्या बोलण्यामुळे आता कलाला एक नवी उभारी मिळालेली असते. इकडे सरोज ही अद्वैतला म्हणते की अद्वैत, आपलं बोलणं जरा अर्धवटच राहिलंय, आपण बोलूयात का? तेव्हा अद्वैत म्हणतो की हो. मग सरोज आणि अद्वैत दोघंही आता रूममध्ये निघून जातात. त्यावेळी रोहिणी विचार करते की असं काय यांना अर्धवट बोलायचं असेल बरं? सरोज आणि अद्वैतमध्ये नक्की काय बोलणं चालणार आहे हे ऐकण्यासाठी रोहिणीला जायचं असतं, परंतु रजनी ही हॉलमध्येच असते, त्यामुळे रजनीला कसं कटवायचं हा रोहिणीसमोर प्रश्न असतो. रजनीला ती म्हणते की रजनी, ऐक ना, माझ्या रूममध्ये ना काही साड्या ठेवल्या आहेत माझ्या, त्या प्लीज तेवढ्या खाली घेऊन ये ना. म्हणजे कसं की अगं त्या साड्या आता लॉन्ड्रीमध्ये द्याव्या लागतील ना, खराब आहेत त्या. आणि हे बघ बरं, हे कसं धूप वगैरे इथे पडलंय, इथे सांडलंय सगळे धूप, हे सगळं काळं काळं फरशी होऊन गेली. आता समजा जर कोणी ही धूपची पावलं घेऊन माझ्या रूमपर्यंत गेले तर मात्र माझ्या साड्या सुद्धा खराब होतील ना, त्यामुळे प्लीज तेवढं जाऊन काम कर ना. तर रजनी म्हणते की ठीक आहे, मी जाते नंतर. रोहिणी म्हणते की अगं नंतर कशाला, आता लगेच जा ना, लगेच जा आणि लगेच काम करू नये. मग रजनी आता तिथून शेवटी निघून गेलेली असते. तर इकडे गुरुजी कलाला सांगत असतात की कला, आपली माणसं जर आपल्या सोबत असेल ना तर मात्र घाबरायचं काहीही कारण नाही. त्यावेळी कला म्हणते की परंतु गुरुजी, हे जर आपल्याच माणसांसाठी चालू असेल तर? गुरुजी सांगू लागतात की अगं मग यात तर यश 100% आहे, कारण शेवटी माणसं सुद्धा आपलीच आहेत ना. मग कला आता देवी आईच्या पाया पडते आणि मग तिथून गुरुजींचा आशीर्वाद घेऊन निघालेली असते. तिच्या सगळ्या काही गोष्टींचं उत्तर आता तिला मिळालेलं असतं, त्यामुळे ती तिथून निघालेली असते. इकडे सरोज अद्वैतला म्हणते की अद्वैत, ह्या पेपर्सवर आता सह्या करून टाक, कसल्याही विचार करू नको. तर आता रोहिणी या सगळ्या गोष्टी ऐकत असताना रोहिणी विचार करत असते की अरे बापरे, हे पेपर्स म्हणजे नक्की काय आहे? डिवोर्स पेपर आहे की काय? सरोज वहिनी तर खूपच पुढची आहे, म्हणजे माझ्यापेक्षाही पुढची निघाली ही. आणि ह्या सरोज वहिनीने जर एखाद्याला खायचं ठरवलं ना तर एखाद्याला कच्चं देखील ही खाऊ शकते, आणि मनात जर आणलं तर त्याचं भज देखील करू शकते. सरोज जेव्हा अद्वैतला म्हणते की अद्वैत, तू डिवोर्स पेपरवर सह्या करून टाक, कसलाही विचार करू नको. सरोज अद्वैतला खूप साऱ्या गोष्टी भरवण्याचा प्रयत्न करते, परंतु त्यावेळी अद्वैत सरोजला म्हणतो की हे बघ आई, अजून 1 महिना पूर्ण झालेला नाहीये या गोष्टीला. मी आमच्या नात्याला 1 महिना देण्याचं ठरवलं होतं आणि अजून आमचे जे डिफरन्सेस आहेत, आमचे जे सिमिलॅरिटीज आहेत, त्याची अजून लिस्ट पूर्ण झालेली नाहीये. आणि हा निर्णय माझं आयुष्य बदलणारा निर्णय आहे. तुला माहिती आहे की दुसऱ्याने जर कमिटमेंट मोडली तर मला ते अजिबात आवडत नाही.
मग मी माझी कमिटमेंट कसं काय मोडू आणि इतक्या तातडीने हा निर्णय कसा काय घेऊ? आई हे बघ मी आता या पेपर्सवर सह्या करू शकत नाही आणि मी कमिटमेंट नाही करू शकत. त्यावेळी सरोज चिडते आणि सरोज अद्वैतला म्हणते की अद्वैत यामध्ये कसली आली रे कमिटमेंट? तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ आई, ज्याप्रमाणे मी तुला एक वचन दिलंय ना त्याचप्रमाणे मी आबांना देखील एक वचन दिलंय. सरोज विचारते की कुठलं वचन? तेव्हा अद्वैत सांगू लागतो की मी आबांना वचन दिलंय, मी घाई गडबडीत कुठलाही निर्णय घेणार नाही आणि आमच्या नात्याबद्दल सिरियस असेल आणि शांततेत विचार करेल. तू जे मला प्रॉमिस केलंय ते तर मी पाळणारच आहे, परंतु आबांना मी जे प्रॉमिस केले ते सुद्धा मला पाळणं गरजेचं आहे आणि म्हणूनच या पेपर्सवर मी लगेच सह्या करू शकत नाही. खरं तर सरोजला राग आलेला असतो, अद्वैतचाही राग आलेला असतो आणि आबांचा देखील, कारण प्रत्येक वेळी आबा आता सरोजच्या प्लॅनच्या मध्ये यायला लागलेले असतात. सरोजला राग येतो, परंतु जर तिने आता राग व्यक्त केला आणि अद्वैतला जर डिवोर्स पेपरवर सह्या करायला भाग पाडलं तर तिला माहीत असतं की ती तिच्या मुलाला गमावून बसेल. त्यामुळे स्वतः ती आता कमीपणा घेते आणि अद्वैतला सांगते की काही हरकत नाही अद्वैत, ठीक आहे, तुला ह्या पेपर्सवर सह्या आत्ता नाही करायच्या आहेत ना, नको करूस, तुला जेव्हा वाटेल तेव्हा कर, कारण शेवटी निर्णय तुझा आहे. पण अद्वैत, मला एका गोष्टीची खात्री आहे की तू त्या मुलीला नक्कीच तुझ्यापासून दूर करशील. त्यामुळे शांतपणे या सगळ्या गोष्टींचा विचार कर आणि हे डिवोर्सचे पेपर तुझ्याकडेच राहू दे. आणि जेव्हा तुला ह्या पेपर्सवर सह्या कराव्याशा वाटतील ना तेव्हा या पेपर्सवर सह्या कर. असं म्हटल्यावर अद्वैत म्हणतो की ठीक आहे आई, येतो मी. रोहिणीने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं. रोहिणी आता तिथून पळालेली असते कारण अद्वैत येणार असतो. मग त्यानंतर अद्वैत आता निघून जातो त्याच्या रूममध्ये. रोहिणी बाहेर येते आणि मनामध्ये म्हणत असते की अरे वा, आता मात्र सरोज मॅडमचे कान भरायला अजून जास्त मज्जा येणार आहे. तर इकडे आता दिनकर हे लिस्ट करत असतात, कारण उद्या गुढीपाडवा असतो. गुढीपाडव्याची तयारी, गुढीपाडव्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी त्यांची यादी ते करून घेत असतात. आणि त्यावेळी संगीता तिथेच बसलेली असते. संगीता मात्र कसला तरी विचार करत असते. संगीताच्या डोक्यात कलाचाच विचार सुरू असतो. बाबा तिला सांगत असतात की संगे अगं अजून काय लिहायचंय, परंतु संगीता मात्र शांत असते. मग दिनकर आता संगीताला सांगतात की अगं संगे, काय हे तुझं? उद्या वर्षाचा पहिला दिवस आहे आणि तू असं विचार करत बसली आहे, योग्य वाटतं तुला हे? तर संगीता म्हणते की हो ना, उद्या गुढीपाडवा आहे, उद्या वर्षाचा पहिला दिवस आहे, परंतु माझ्या लेकीच्या आयुष्यात उद्याचा दिवस कसा असेल हो? दिनकर म्हणतात की अगं असं का बोलतेस, जे काही होईल ते चांगलंच होईल, सगळ्या गोष्टींकडे जरा सकारात्मक बघ ना संगे. हे बघ, त्यांच्या घरात जे काही होईल ते चांगलंच होईल आणि यंदाचा गुढीपाडवा तिच्या आयुष्यात काहीतरी चांगला आनंद घेऊन येईल. काळजी करू नको आई, अंबाबाईच्या कृपेने सगळं काही नीट होईल, अजिबात टेन्शन घेऊ नको. त्यावेळी संगीता म्हणते खरंच का हो, सगळं असंच होईल का? मग दिनकर संगीताला सांगतात की हो संगे, अगं नक्की असंच होईल. बरं आता आपण कामाला सुरुवात करूयात का, नाहीतर उद्या शेवटच्या क्षणी आपली धांदळ व्हायची. आता बाबांच्या ह्या बोलण्याने संगीताला कुठेतरी बरं वाटलेलं असतं. तिच्या मनातले सगळे प्रश्न मिटलेले असतात आणि ती जरा शांत होते. संगीता काजलला आवाज देते की काजू चल जरा आपण रवा वगैरे भाजून ठेवू. त्यावेळी काजल हॉलमध्येच बसलेली असते आणि ती सोहमचा विचार करत असते. सोहमने तिच्यासोबत असलेले सगळे संबंध तोडून टाकलेले असतात आणि अनामिकासोबत लग्न करण्याचा त्याने निर्णय घेतलेला असतो. त्यामुळे काजल हर्ट झालेली असते आणि त्यावेळी ती रडत असते. आता काजलला एवढे आवाज देऊन सुद्धा संगीताला काय काजलने आवाज दिलेला नसतो, कारण ती विचारामध्ये असते. संगीता म्हणते की बघितलं ना, याच गोष्टीमुळे मी तिला काल तिकडे जाऊ देत नव्हते, थांबा मला बघू देच हिचं ध्यान कुठे आहे. असं म्हणून संगीता आता बाहेर येते आणि काजलला हात लावते आणि म्हणते की काजल अगं तुझं लक्ष कुठे, काहीतरी बोलते ना मी, त्याचं उत्तर तरी दे. त्यावेळी काजलच्या डोळ्यात पाणी बघून संगीताला प्रचंड टेन्शन येतं आणि त्यातल्या त्यात काजल संगीताला विचारते की आई मी तुझ्या कुशीत येऊ का ग, तुझ्या कुशीत येऊन रडू का ग? असं म्हटल्यावर आता बाबांना आणि आईला दोघांनाही मोठा धक्का बसतो. काजल मग संगीताला मिठी मारते आणि संगीताला ती म्हणत असते आई आता तू कसलंच टेन्शन घेऊ नको आणि माझ्या बाबतीत तुला कसलंच टेन्शन राहणार नाही, कारण मी माझ्या मनातून आणि माझ्या आयुष्यातून सोहमला कायमचं काढून टाकलंय. तुझी शपथ आई, सगळं संपलंय. असं म्हणून काजल रडत असते. त्यावेळी संगीतालाही रडायला येत असतं. संगीताच्या डोळ्यात पाणी असतं, परंतु ती मात्र स्वतःला आवरत असते. कारण कशासाठी? कारण तिला माहित असतं की जे काही होतंय ते चांगलं होतंय. माझ्या कलेच्या आयुष्यात ऑलरेडी एवढे प्रॉब्लेम आहे आणि जर माझी काजू पुन्हा त्या घरामध्ये सून बनून गेली तर तिच्या सुद्धा आयुष्यात तेच
तेच होईल जे माझ्या कलेच्या आयुष्यात झालंय, कारण नेहमी चांगल्या व्यक्तींनाच त्रास होतो हे तिच्या लक्षात आलेलं असतं. म्हणून संगीताला वाटत असतं की ठीक आहे, आता ही रडेल, परंतु नंतर मात्र शांत होईल आणि नंतर सगळं तिचं तिला कळेल आणि ती या दुःखातून सावरेल. पण एकदा की जर ती त्या घरामध्ये गेली तर मात्र तिचं ते दुःख आवरणं आपल्यासाठी खूप मुश्किल होईल असं संगीताला वाटत असतं. संगीतालाही रडायला येत असतं, परंतु ती कंट्रोल करत असते. बाबा देखील रडत असतात. तर इकडे सरोज जेव्हा रूम मध्ये असते तेव्हा रोहिणी तिथे आलेली असते. सरोज वहिनी, अगं काय झालं? अद्वैत असा ताड ताड करत वरती का निघून गेला? नक्की काय झालं असेल त्याला? आणि काय झालं, असं का केलं त्याने? आणि त्याच्या हातात कुठले तरी पेपर्स देखील होते. त्यावेळी सरोज सांगू लागते की डिवोर्स पेपर होते त्याच्या हातामध्ये. रोहिणी म्हणते की वा, डिवोर्स पेपर म्हणजे फायनली कला आणि अद्वैत वेगळे होणार. वा वा वा. त्यावेळी सरोज म्हणते की रोहिणी, आता मी एका वेगळ्या विचारात आहे. प्लीज आता तू उगाच विषयाला फाटे फोडू नकोस. तुला सांगितलं ना डिवोर्स पेपर होते, मग अजून काय असणार आहे? त्यावेळी रोहिणी म्हणते की हा, मगाशी माझ्या कानावर ओझरता ओझरता ऐकू आली एक गोष्ट की तू त्याला डिवोर्स पेपरवर सह्या करायला सांगत होती आणि त्याने केली नाही डिवोर्स पेपरवर सही. पण अगं सरोजवणी, का त्याने असं का केलं असेल? म्हणजे बघ ना, तू एवढं त्याला समजावून सांगते तरी सुद्धा त्याने डिवोर्स पेपरवर सह्याच नाही केल्या. अगं सरोज म्हणते की काय ग, तू काय माझ्या खोलीला कान देऊन नुसती ऐकतच बसते का? कशाला चोरून ऐकतेस ग आमचं बोलणं? तेव्हा रोहिणी म्हणते की सरोज वहिनी, मी जर चोरून ऐकलं असतं ना तर मी तुझ्याकडे आत्ता आले नसते. अगं या घरामध्ये तुझ्या बाजूने कोणी असायला हवं की नाही? तू या सगळ्या गोष्टींचा निकाल लावण्याचा प्रयत्न करतेयस. इकडे तू अद्वैतच्या मनात त्या कलाबद्दल विष पेरतीये, परंतु ती कला मात्र तू कशी चुकीची आहे ना हे अद्वैतला समजावून सांगते. आणि सरोज वहिनी, डॅड सुद्धा तिच्याच बाजूने आहेत आणि ते सुद्धा प्रयत्न करताय. सरोज आबांपेक्षा आणि त्या मुलीपेक्षा माझा मुलगा माझं जास्त ऐकतो. त्यावेळी रोहिणी म्हणते की सरोज वहिनी, हा तुझा गैरसमज आहे, परंतु ती मुलगी खूप शातीर आहे. तर समजा तिने जर तुझ्या मुलाला घोळात घेतलं आणि काबीज केलं तर काय करणार आहेस तू? सरोज वहिनी, आता मला खूप भीती वाटते. हा म्हणजे हे बघ तू त्याला डिवोर्स पेपर आणूनही दिले, तयारही करून दिले. त्याला फक्त डिवोर्स पेपरवर सही करायची होती, तरी सुद्धा त्याने डिवोर्स पेपरवर सही केली नाहीये. याच्या मागे नक्कीच काहीतरी कारण आहे का हे शोधणं खूप गरजेचं आहे. आणि तो जे काही म्हणतोय तेच कारण आहे या गोष्टीची तुला तरी खात्री आहे का? तर इकडे अद्वैत त्याच्या रूम मध्ये आलेला असतो आणि तो जरा परेशानच असतो. सगळ्यात पहिल्यांदा डिवोर्स पेपर तो कपाटामध्ये ठेवून देतो आणि कला अजूनही घरी आलेली नसते. ती नक्की कुठे गेली यामुळे अद्वैतला चिंता होत असते, म्हणून तो तिला कॉल करत असतो. परंतु कला त्याचे कुठलेही कॉल घेत नसते आणि कला डायरेक्टली आता रूम मध्ये आलेली असते. अद्वैत ज्यावेळी कलाला बघतो तेव्हा कलाला तो विचारतो की काय, कुठे गेली होतीस तू? तुला रिस्पॉन्स करता येत नाही का कॉलला? तुला उत्तर देता येत नाही का? सांगून जाता येत नाही का कुठे चालली असते? त्यावेळी कला ऑलरेडी टेन्शन मध्ये असते आणि ती अद्वैतला म्हणते की चांदेकर, तू मला का फसवतोयस रे? तू इतके खेळ का खेळतोयस? तू मला इतकं फसवतोयस का? अद्वैत म्हणतो की मी आणि तुला कसं काय फसवतोय? तेव्हा कला म्हणते की बघ ना, म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत त्या तुमच्यामध्ये आधीच ठरलेल्या होत्या. काय करायचंय, काय बोलायचंय, सगळं आधीच ठरलेलं होतं. मग कशाला उगाच ही फसवेगिरी? सांग ना, आधीच जर तू निर्णय घेऊन टाकलाय तर हे सगळं नाटक कशासाठी आहे? अरे हे नाटक संपवायचंच आहे. ही गोष्ट जर तुझी आधीच ठरली होती तर आपण हे खेळ कशासाठी खेळलो? तू आपल्या घटस्फोटाच्या पेपरवर सही करायला तयार आहेस ना, मग त्या पेपरवर सही कर आणि सगळं काही संपव एकदा. या सगळ्या गोष्टीमध्ये तू मला का फसवलंस आणि मला का खेळवत राहिलंस? मला का या गोष्टींमध्ये तू ओढत राहिलास? सांग ना मला. जर तुला संपवायचंच होतं तर सगळ्या गोष्टी तू एका क्षणात संपवू शकत होत्या. अद्वैत विचारतो की एक मिनिट, या सगळ्या गोष्टी तुला कशा काय समजल्या? याचा अर्थ तू माझं आणि माझ्या आईचं चोरून बोलणं ऐकलं का? काल मी तुझ्या आईचं आणि तुझं बोलणं ऐकलं तर त्याबद्दल मला तू किती बोललीस आणि आता कुठे गेलं सगळं? म्हणजे काय तर स्वतःसाठी तुझे नियम वेगळे आहे आणि इतरांसाठी तुझे नियम वेगळे आहेत का? कुठल्याही गोष्टीवरून स्वतःसाठी फक्त फेवरेबल गोष्ट तुला क्रिएट करता येते. एकतर सगळ्या गोष्टी तू चोरून ऐकल्या तर ऐकल्या आणि त्यावरून तू मला जाब विचारतीये. कला म्हणते की हे बघ चांदेकर, मी चोरून नाही ऐकलंय तर माझ्या कानावर पडलंय ते. आणि हो चांदेकर, याबद्दल मी तुला जाब देखील विचारणार, कारण तू माझी फसवणूक करतोयस. तू जर मला पहिल्याच दिवशी सांगितलं असतं ना की खरे तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये कुठल्याही गोष्टी ह्या अनुरूप नाही आहेत आणि तू मला अजिबात मॅच करत नाहीस आणि मला फक्त आपल्यामध्ये फरक दिसताय आणि त्यासाठी आपण वेगळं होतोय असं जर तू मला सांगितलं असतं तर खूप बरं झालं असतं. तू नेहमी खरेपणाचा आव आणत असतो आणि तुझी नेहमी अपेक्षा ही असते की इतरांनी तुझ्यासोबत खरं वागावं किंवा तुझ्याशी खोटं बोलू नये. मग अद्वैत, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे की इतरांशी खरं बोलण्यामध्ये तू का कमी पडतोस? मला सांग ना, माझ्याशी का खोटं बोललास तू? चांदेकर, मला माझ्या प्रश्नांचं उत्तर हवंय.
तुझी नेहमी अपेक्षा असते ना की इतरांनी तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं, तर मग तू आता का गप्प बसलायस? आता मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. अद्वैत मात्र शांत असतो. तेव्हा कला अद्वैतला म्हणते की एक वेळ स्वतःची चूक कबूल करू नको, परंतु आता माझ्याशी काहीतरी बोल. आणि आता हे शांत बसू नकोस, कारण तुझ्या शांततेचा मला वेगळाच अर्थ काढायला लावू नकोस. असं कला बोलत असताना अद्वैत तिला म्हणतो की शांत बस. एक तर तू स्वतः खूप चुका केल्यात. एक म्हणजे तू आमचं बोलणं चोरून ऐकलेस. 2 म्हणजे तू मला जाब विचारतीयस. तिसरी गोष्ट म्हणजे मी तुला तुझी चूक दाखवून दिलेली असताना तू तुझीच रट लावते आणि तू किती बरोबर आहे हे मला सांगतेय. आणि 4 म्हणजे प्रत्येक गोष्ट स्वतःच्या पद्धतीने फिरवते. का आणि कशासाठी करतेस तू हे सगळं? तुला माहितीये ना मी काय वागतोय ते. तुला माहितीये ना मी काय करतोय ते. मग अद्वैत कपाटातून डिवोर्स पेपर काढतो आणि कलाच्या हातात देतो आणि म्हणतो की हे बघ मी अजून कुठल्याही पेपर्सवर सह्या केलेल्या नाहीयेत. मी कुठलाही निर्णय घाई गडबडीत घेतलेला नाहीये. ज्याप्रमाणे मी बोललो होतो त्याचप्रमाणे मी करतोय. मला या नात्याला वेळ द्यायचा आहे आणि मला वेळ हवाय. मला हे नातं सुधारण्यासाठी एक चान्स द्यायचा आहे. जेव्हा अद्वैत असं बोलतो तेव्हा कलाला खूप बरं वाटतं. मग अद्वैत तिथून निघून गेलेला असतो. कला किचनमध्ये स्वयंपाक करत असते. रजनी देखील तिच्यासोबत असते. रजनी कलाचा चेहरा बघून रजनीला समजलेलं असतं की हिचं काहीतरी बिनसलंय. मग ती कलाला विचारते, काय ग कला, अशी कुठे निघून गेली होतीस तू? कोणालाही सांगितलं नाही, काही नाही, आणि तुला माहितीये मी किती घाबरले होते. कला रजनीला म्हणते की रजनी मॅडम तुम्ही काळजी करू नका. कधी कधी काय होतं की काही गोष्टी अगदी आपल्या सहनशक्तीच्या पलीकडे जातात. त्याचप्रमाणे आज सुद्धा काही गोष्टी मला सहन नाही झाल्या आणि त्यामुळेच मी बाहेर गेले होते. रजनी म्हणते की हे बघ, मला तुमच्या दोघांमध्ये लुडबुड अजिबात करायची नाहीये, परंतु माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही जे काही कराल ते सामंजस्यपणे करा. देवीची मूर्ती सरळ करण्यासाठी गुरुजींना बोलावले, येतच असतील ते. त्याच वेळी आता गुरुजी तिथे आलेले असतात. कला सांगते की रजनी मॅडम गुरुजी आले. मग रजनी आणि कला दोघीही गुरुजींजवळ जातात. मग घरातले सर्वजण तिथे जमा होतात आणि मग सर्वजण देवघरामध्ये जातात. देवघरात गेल्यानंतर रोहिणी आता गुरुजींना सांगत असते की हो गुरुजी बघा ना, हे सगळं काय झालंय, म्हणजे देवारातली मूर्तीच हल्ली आहे डायरेक्टली. हा किती मोठा अपशकुन आहे, काहीतरी करा ना गुरुजी. तेव्हा गुरुजी काही उत्तर देत नाही. गुरुजी आता पाटावर बसतात देवासमोर. गुरुजी म्हणतात की हे बघा, काळजी करण्यासारखं काही नाहीये. आता मी सगळे विधिमार्ग करून देतो आणि मग त्यानंतर घरातल्या मोठ्या सुनेने ही मूर्ती उजव्या बाजूला फिरवायची. रोहिणी आता सरोजला म्हणत असते की सरोज वहिनी बघितलं तू, आता सुद्धा ही मोठी सून म्हणून इथे लुडबुड करणार. सरोज म्हणते की अगं रोहिणी तू कशाला टेन्शन घेतीये, आणि तसंही या घरातली मोठी सून तर मी आहे ना. मी कलाला या गोष्टीमध्ये अजिबात लुडबुड करू देणार नाही. हीच चांदेकरांची सगळ्यात मोठी सून आहे आणि चांदेकरांची मोठी सून असल्यामुळे मी आता स्वतः मूर्ती सरळ करेल. गुरुजी आता सगळे त्यांचे विधिमार्ग जे असतात ते पूर्ण करत असतात आणि त्यांची विधिवत पूजा सुरू असते. आता पूजा झाल्यानंतर गुरुजी सांगतात की घरातल्या मोठ्या सुनेने पुढे या आणि मूर्ती उजव्या बाजूला फिरवा, म्हणजे काय, मूर्तीची पुन्हा स्थापना होईल. असं म्हटल्यानंतर कला आणि सरोज दोघीही आता एकमेकींकडे बघत असतात. कलाला वाटतं की मोठ्या सुनेच्या नात्याने आता ती जाते पुढे, परंतु सरोज त्याच वेळी म्हणते की या घरातली मोठी सून मी आहे. सरोज आता स्वतःच तिथे जाते आणि खूप शहाणी होत असते. कलाला ॲटिट्यूड दाखवत असते की बघ मीच मूर्तीला सरळ करणार. की सांगा गुरुजी काय करायचंय. तर गुरुजी म्हणतात की हे बघा, मूर्ती आता तुम्ही उजव्या बाजूने फिरवायची आहे. मूर्ती उजव्या बाजूने फिरवून ती पुन्हा जशी होती तशी ठेवायची आहे, म्हणजे काय तर पुन्हा कुठलेही प्रॉब्लेम घरामध्ये येणार नाही. असं म्हटल्यावर आता सरोज म्हणते की ठीक आहे. सरोज आता पाटावर पाय ठेवणारच असते. त्याचवेळी गुरुजी म्हणतात की अहो थांबा, मूर्ती ही जोडीने फिरवायची आहे, जोडीने उभं राहायचंय. तुमची जोड कुठे आहे, तुमचा नवरा कुठे आहे? सरोजचा नवरा आता तिथे नसल्यामुळे सरोजला काही मूर्ती हलवायचा चान्स तिचा हुकलेला असतो आणि आता तिला काही मूर्ती हलवायला मिळालेली नसते. मोठ्या ॲटिट्यूडमध्ये ती पाटावर उभी असते. आता मी हा मान मिळवणार आणि माझ्या हातून हे सगळं घडणार. परंतु सरोजचं नशीब जितकी ती खोटी आहे त्याचप्रमाणे खोटं असतं आणि आता तो चान्स पुन्हा एकदा कलाकडे येणार असतो. रजनी कलाला सांगते की कला, अगं तू आता नवीन पिढीतली मोठी सून आहेस, तर तू एक काम कर, तू आता मूर्ती हलव. असं म्हटल्यावर कला म्हणते की ठीक आहे. त्यावेळी सरोजचा चेहरा अगदी पाहण्यासारखा झालेला असतो, कारण आता सरोज मागे सरकते आणि तिच्याऐवजी कला पुढे आलेली असते. मग रजनी सांगते की अरे अद्वैत तू देखील ये ना पुढे. त्यामुळे अद्वैत देखील आता कलाच्या सोबत असतो. कलाच्या सोबत तोही पूजा करत असतो. सगळ्यात पहिल्यांदा कला आणि अद्वैत दोघंही आता देवाला नमस्कार करतात
आणि कला आणि अद्वैत दोघंही एकमेकांकडे बघत असतात आणि दोघांकडनं आता ती मूर्ती जी आहे ती पुन्हा एकदा जशी होती तशी लागणार असते. सरोजला मात्र चांगलाच मिरच्या झोंबलेल्या असतात, कारण एवढं सगळं करून सुद्धा तिच्या हाती काहीही लागलेलं नसतं. आणि तिचं जे स्वप्न असतं मोठ्या सुनेचं, तर मोठी सुंदर घरामध्ये ती असते, परंतु मोठ्या सुनेचा मान मात्र तिला कुठे भेटत नसतो. तेही फक्त तिच्या विकृत विचारांमुळे. तिच्या विचारांमुळेच ती मागे राहिलेली असते. प्रत्येक वेळी आपली जी कला आहे ती मात्र चान्स पटकावत असते, तेही तिच्या चांगुलपणामुळे. तिचा चांगुलपणा सगळ्या गोष्टींमध्ये तिला पुढे पुढे करत असतो आणि देवी आई सुद्धा चांगुलपणाला साथ देते, म्हणून कलाचाच नेहमी विजय होतो. तर मित्रांनो, आजचा जो भाग आहे तो इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे कला ही अद्वैतला विचारते की अद्वैत, मला एक गोष्ट सांग की अजूनही तू डिवोर्स पेपरवर साईन का नाही केलेत? नक्की तुझ्या मनात तरी काय चाललंय? म्हणजे ठरल्याप्रमाणे तू आपल्या नात्याला एक संधी देणार आहेस की अजून काही तुझ्या डोक्यात चाललंय, असा कलाचा प्रश्न अद्वैतला असतो. त्यावेळी मात्र अद्वैत शांत असतो. आता कलाला काहीच कळत नसतं की नक्की अद्वैतच्या मनात चाललंय तरी काय. नक्की अद्वैत सरोज मॅडमला इन्फ्लुएन्स होतोय की माझा कुठेतरी विचार करतोय, असा प्रश्न आता कलाला पडलेला असतो. तर आता गुढीपाडव्याचा सण असतो. सर्वजण छान रेडी झालेले असतात. कला सुद्धा अगदी छान सुंदर सजलेली असते. गळ्यात मंगळसूत्र आणि सगळे सौभाग्याची लेणं तिने घातलेले असतात. तर हे बघून मात्र सरोज कलाला म्हणते की हे तू जे काही मिरवतीयस ना, हे जास्त दिवस नाही टिकणार आहे. आणि तू जे काही बिनबुडाचं सौभाग्य मिरवतीये ना, त्या खोट्या सौभाग्याचा पडदा आता लवकरच फाटणार आहे. आणि तसंही तुझ्यासारख्या डोईजर झालेल्या माणसांना ना आमच्या घरामध्ये आम्ही अजिबात थारा देत नाही, असं काहीतरी सरोज कलाला म्हटलेली असते. आता कला या सगळ्या गोष्टीचा विचार करत असते. तिला माहीत असतं, तिला एका गोष्टीवर पूर्णपणे ट्रस्ट असतो की सरोज मॅडमने अद्वैतला काहीही जरी भरवलं तरी सुद्धा अद्वैत मात्र स्वतःच्याच मनाचं करणार आहे. तो आईची रिस्पेक्ट करतो, आईचा आदर ठेवतो, त्यामुळे फक्त आणि फक्त आईचं ऐकून घेतो. कारण का, लहानपणापासून आईच त्याच्यासाठी सगळं काही राहिली आहे. लहानपणापासून आईनेच त्याला वाढवलंय. जे काही चांगलं वाईट यातला फरक सुद्धा आईनेच त्याला शिकवलाय आणि त्यामुळे अद्वैत हा आईला जरा जास्तच क्लोज आहे. त्याचा तिला अजिबात प्रॉब्लेम नसतो. प्रॉब्लेम हा असतो की त्याच्या आईचं तिच्याबद्दल चांगलं मत नाहीये. सगळं काही करून सुद्धा तिला मात्र कला ही विलनच दिसत असते. पण अद्वैतच्या बद्दल एक गोष्ट मात्र आता कलाला कळलेली असते. ती म्हणजे काय, तर अद्वैत कोणाला विचारून कधीही स्वतःचे निर्णय घेणार नाही. म्हणजे ज्याप्रमाणे सरोज मॅडम त्याच्या मनात काय काय भरवण्याचा प्रयत्न करताय, त्याप्रमाणे अद्वैत अजिबात वागणार नाही. त्याला स्वतःची बुद्धी आहे आणि स्वतःच्या बुद्धीचा तो वापर करेल आणि स्वतःची बुद्धी वापरून त्याला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो आयुष्यामध्ये निर्णय घेईल. परंतु सरोज मॅडमला इन्फ्लुएन्स होऊन काही करणार नाही. पटत असेल तरच घेईल, अदरवाईज नाही. त्याच्यामुळे कला आता थोडी बिनधास्त झालेली असते त्यांच्या नात्याबद्दल. म्हणजे तिच्यावर जो डिवोर्स पेपरचा बॉम्ब फुटलेला असतो तो मात्र आता बाजूला सारलेला असतो आणि तोही अद्वैतने सारलेला असतो. नात्याला एक नवीन चान्स त्याने दिलेला असतो. त्यामुळे कला तर खुश असते. परंतु सरोजला आता काहीही करून अद्वैतपासून कलाला सेपरेट करायचं आहे आणि त्यासाठी ती काही ना काहीतरी पुन्हा काड्या करणार, काही ना काहीतरी प्रयत्नही करतच राहणार. तशी ती शांत बसणारच नाही, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर बघूयात आता सरोजच्या डोक्यात पुढे काय प्लॅन आहे. सरोज रोहिणी मिळून पुढे काय खेळ खेळताय आणि कशा प्रकारे कलाला त्रास देताय. परंतु एक आहे की कधीही वाईटावर चांगल्याचाच विजय होत असतो. त्याप्रमाणे यावेळी सुद्धा विजय हा कलाचाच होणार आहे. त्यांनी कितीही त्रास दिला, काहीही केलं, कितीही निगेटिव्हिटी स्प्रेड करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा कला मात्र त्यावर परंतु कला मात्र त्या सगळ्या गोष्टीवर मात करून स्वतःचं अस्तित्व सगळ्यांना दाखवून देणार आणि अद्वैतला सुद्धा दाखवून देणार, यात काहीही शंका नाही. मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं, याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ, प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.